सर्वसामान्य जनतेचा आवाज. काही नाही, 5-7 मिनिटं घेतो. मला जाणीव आहे संपूर्ण राज्यात प्रचाराकरता गेलो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण सगळ्या भागात फिरलो. आम्ही तुम्हाला मतदान करतो असं सांगणारी जनता मी बघितली. आम्ही तुमच्या पाठीशी आहेत असं उभं राहणारी, आवाज देणारी महिला माता भगिनी बघितली. आम्ही तुम्हाला मदत करतो असं सांगणारे त्या मतदारसंघातले मतदार बघितले. पण तुमच्या गावात आल्यानंतर आदरणीय पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली की सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामधल्या अलीपूर गावामधल्या नागेश वायकर नावाच्या एका माणसानं 500 रुपयाची मदत निलेश लंके साहेबांना पाठवली. हे पहिल्यांदा बघितलंय. आपल्या मतदारसंघात नसलेला माणूस, आपल्या मतदारसंघात मतदान नसलेला माणूस सुद्धा ज्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे ते नेतृत्व तुमच्या मातीला लाभलंय. आणि ते नेतृत्व म्हणजे आदरणीय निलेश लंके साहेब आहेत. आणि हे सांगायकरता खास मी तुमच्यापर्यंत आलोय. आजच्या सभेला मी यावं म्हणून आमचे बंधू विकासगिरी असतील, चंद्रभान टुबे असतील यांचा आग्रह चालू होता. मी दिंडोरीमध्ये सभेला होतो, ते करत करत इथपर्यंत आलो. आणि इथं आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी सभेला येणारच आहे. याचं कारण असं आहे की निलेश दादा आज खासदारकीच्या निवडणुकीला उभे आहेत. पण याच्या आधीची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ते आमदार होते, पारनेर मतदारसंघाचे तुमच्या भागाचे आमदार होते. आणि मी नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यामधला आहे. आमचा तुमचा लांब लांबपर्यंत जिल्हा सुद्धा वेगळा आहे. पण मी इथं यायचं कारण एवढंच आहे की मी पलीकडे नाशिक जिल्ह्यातल्या देवळ्यामध्ये आई वडील नसणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळायचं काम मागच्या 11 वर्षापासून करतो. माझ्याकडे आई वडील नसणारी 128 अनाथ पोरं आहेत. ती पोरं सांभाळायचं काम करतो. राज्यातल्या अनेक मंत्र्यांना, नेत्यांना आणि कार्यक्रमाकरता बोलवलं. काही आले, काही आले नाही. पण आपला मतदारसंघ नसताना सुद्धा, त्या भागातलं नेतृत्व नसताना सुद्धा खास पारनेर मधून त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरता 1 वर्षापूर्वी कार्यक्रमाला आलेला लोकनेता कोण असेल तर ते आदरणीय निलेश लंके साहेब आहेत. आणि आम्ही त्यांच्या करता इथं आलोय. काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, काय अवस्था आहे शेतकऱ्यांची, सगळ्या विषयावर आता ताई मगाशी बोलत होत्या. मगाशी मी आलो आणि इथं आलेल्या बरेच जण इंग्लिश मधून काहीतरी विषय चालू होता. म्हणजे when I was come in your area, your Ahmednagar consistency, either I feel I speak in English or Marathi. कारण इंग्लिश आम्हालाही बोलता येते, इंग्लिश आम्हालाही जमते. पण परिस्थिती अशी आहे की मला एका गोष्टीची जाणीव आहे, मराठी बोलून कोणी झिरो होत नाही आणि इंग्लिश बोललं म्हणून कोणी हिरो होत नाही. अरे हिरो कोण असतो हे जर समजून घ्यायचं असेल, अरे ज्याला लोकांच्या भावना कळतात तो खरा हिरो असतो. ज्याला लोकांचे दुःख कळतात तो खरा हिरो असतो. ज्याला लोकांच्या वेदना कळतात तो खरा हिरो असतो. आणि अडचणीच्या काळामध्ये जो समाजासोबत उभा असतो तो खरा हिरो असतो. आणि इथं नगर जिल्ह्यामध्ये एकच खरा हिरो आहे आणि त्या खरा हिरोचं नाव आहे निलेश लंके साहेब. आणि हे तुमच्या मातीतले आहे, तुमच्या मातीमधले आहे. मी मगाशी येताना या सगळ्या भागामध्ये भाग बघत आलो. निलेश दादांनी विचारलं तुम्ही केव्हा आलात. मी सांगितलं 1-1.5 तासाआधी आलो. येत असताना कांद्याच्या चाळी बघितल्या. तुमचं आणि आमचं दुःख सारखंच आहे. मी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुम्ही कांदा उत्पादक आहेत. काय परिस्थिती आहे आपल्या मालाची, काय अवस्था आहे आमच्या मालाची. दुबईमध्ये कांदा 300 रुपये किलो विकला जातोय, 300 रुपये. आणि आपला कांदा 15 रुपये किलो या महाराष्ट्रामध्ये विकला जातोय. आमचे 285 रुपये खातंय कोण, याचा हिशोब विचारायची वेळ आज तुमच्या आणि आमच्यावरती आली आहे. आम्हाला बोलावं लागेल, आम्हाला प्रश्न विचारावे लागतील, आम्हाला सांगावं लागेल की महाराष्ट्राची अवस्था तुम्ही काय करून ठेवली आहे. मोदीजी आता आज नगरमध्ये बोलतायत. मला आल्या आल्या एका गोष्टीचा अभिमान वाटतो दादा. म्हणजे या दक्षिण नगर मतदारसंघाची खासियत राज्यामध्ये एवढी आहे की एका सामान्य गरीब शिक्षकाच्या मुलाचा पराभव करण्याकरता जर पंतप्रधानांना इथं यावं लागत असेल, याचा अर्थ तुमचा विजय आजच पक्का आहे.
अरे पंतप्रधानांनी यावं, केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावं, 3-4 केंद्रीय मंत्र्यांनी यावं, एक फुल मुख्यमंत्री, 2 हाफ उपमुख्यमंत्री, अख्खं मंत्रिमंडळ, कितीतरी आमदार, कितीतरी खासदार या नगर जिल्ह्यामध्ये पडून आहे. अरे तुम्ही सगळे एका बाजूला आणि नगरची स्वाभिमानी जनता एका बाजूला, याचा आम्हाला विश्वास आहे. आपण त्या ताकदीचे आहेत. काय परिस्थिती देशामधली ताई, सांगायला वाईट वाटतं, लाज वाटते. मगाशी महिला माता भगिनींनो, एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. एकच मुद्दा सांगतो थांबतो, मला माहिती आहे वेळ बराच कमी आहे. प्रज्वल रेवण्णा, मी कर्नाटकच्या बॉर्डरवर काल प्रचाराला होतो. आदरणीय जयंत पाटील साहेब, आम्ही त्या कर्नाटकच्या बॉर्डरवरती प्रचार करत होतो आणि तो प्रचार करत असताना लक्षात आलं की प्रज्वल रेवण्णा नावाचा एक उमेदवार त्या कर्नाटकमध्ये उभा आहे. या प्रज्वल रेवण्णानं त्या भागातल्या, त्याच्या मतदारसंघामधल्या 2976 स्त्रियांवर अत्याचार केला आणि त्या अत्याचार केल्याचे व्हिडिओ आपल्या पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवले. त्यातले कित्येक व्हिडिओ हे कर्नाटकमध्ये त्या स्त्रियांचे फिरतायत. आणि या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार करायला जर भारताचे पंतप्रधान जात असतील तर आमचा त्यांना सवाल आहे, तुमच्या परिवारामध्ये आमची महिला माता भगिनी येत नाही का? आमचे लाखो शेतकरी आज आत्महत्या करतायत. आमच्या कांद्यावरती निर्यात बंदी लावली आहे. सोयाबीन तुम्ही विनायात देश परदेशामधून मागवलंय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी तुमच्या परिवारामध्ये येत नाही का? म्हणजे सोयाबीन बाहेरून मागवायचं, तूर मोझंबिक मधून मागवायची, टोमॅटो नेपाळ मधून मागवायचा, कांदा इजिप्त मधून मागवायचा आणि मतदान मागायला आमच्याकडे यायचं. अरे मतदान मागायला पण नेपाळलाच जाणं, हे आपल्याला आता सांगावं लागेल, हे आपल्याला आता बोलावं लागेल. तर ही बोलायची वेळ या लोकांनी आज तुमच्या आणि आमच्यावर आणून ठेवली आहे. ज्यावेळी मतदान मागायला येतील ना, त्यांना आणि तुमचे खासदार तर मोठे अवघड आहेत. मला कधी कधी कळतच नाही निलेश दादा. त्या दिवशी मी त्यांचं भाषण ऐकत होतो. काय म्हटले कांद्याचा भाव ठरवायचा अधिकार केंद्र सरकारकडे नाही म्हटला, ते निसर्गावर अवलंबून आहे. अरे बाबा, तू फक्त इंग्लिशच बोलतो का इंग्लिश पिऊन बोलतो? काही कळायलाच मार्ग नाही. अरे मग नाफेड काय आहे, NACL काय आहे, केंद्रीय यंत्रणा काय आहेत? अरे आम्हालाही कळतंय ना थोडंफार. अरे जर आज आमच्या कांद्यावर यांनी निर्यात बंदी लादली नसती तर माझ्या शेतकरी बापाला आत्महत्या करायची वेळ आली नसती. हे पाप तुमचं आहे. आम्हाला विचारावं लागेल यांना, काय झालं? शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार होतात ना, काय झालं त्या घोषणेचं? इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभं करणार होतात, काय झालं त्या स्मारकाचं? अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार होतात, काय झालं त्या स्मारकाचं? शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देणार होतात, काय झालं त्या हमी भावाचं? प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख पाठवणार होतात, काय झालं 15 लाखाचं? 2 कोटी रोजगार देणार होतात, काय झालं त्या रोजगारांचं? उपचार या मातीमधल्या तरुणांना नोकऱ्या देणार होतं, काय झालं नोकऱ्यांचं? स्टार्टअप इंडियाचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? डिजिटल इंडियाचं काय झालं? या मातीमधल्या महिलांना संरक्षण देणार होतात, त्या संरक्षणाचं काय झालं? हे विचारायची वेळ आज तुमच्या आमच्यावर आली आहे. आणि आम्हाला विचारावं लागेल यांनी काय काम केलं? महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सगळे पक्ष. आणि ते मगाशी ताईंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला. ज्या माणसाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही त्याचं नावच काढायचं नाही. म्हणजे मला असं वाटतं ताई, मी तुमच्या मुलासारखा आहे. महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी नाचवलं असेल तर शेंबड पोरग सुद्धा सांगेल एकाच माणसानं नाचवलं आणि त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे. आणि तो माणूस सांगतोय काय की मी आलो पण 2 पक्ष फोडून आलो. कसा आलो? शिवसेना फोडून आलो, राष्ट्रवादी फोडून आलो. अरे बाबा, राजा को दरबार में मारा नहीं जाता, जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता. बराबरी अपने बराबरी वालों के साथ करो, बाप के साथ खेल खेला नहीं जाता. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कालही आजही उद्याही बाप 2च आहे. एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. दुसरा नेता नाही. लक्षात ठेवा. या तुमच्या डोक्यावर ज्या पांढऱ्या टोप्या आहेत ना, मी मुलाच्या वयाचा आहे, तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे दिसतायत, सगळे बापाच्या वयाचे आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या डोक्यावरच्या या ज्या पांढऱ्या टोप्या आहेत ना, या पांढऱ्या टोप्या निष्ठेच्या आहेत, या पांढऱ्या टोप्या विचाराच्या आहेत, या पांढऱ्या टोप्या संस्काराच्या आहेत, या पांढऱ्या टोप्या भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या टोप्या नाहीत, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज
जर शरद पवार साहेब सोड, मी शरद पवारांवर प्रेम करणारा माणूस आहे, कारण मला जाणीव आहे की आज जर पवार साहेब सोडले तर या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता दुसरा नेता नाही, ही या मातीमधल्या तळागाळामधल्या प्रत्येकाची भावना आहे. आणि आदरणीय निलेश लंके साहेब पवार साहेबांसोबत उभे आहेत ना, माझी तुम्हाला विनंती आहे की आपण लोकनेत्यांसोबत उभं राहायचंय आणि तेवढंच तुम्हाला आवाहन करतो. आणि शेवटची गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा, सलामत रहे इनकी हिम्मत, सलामत रहे इनकी हिम्मत, सलामत रहे इनकी हिम्मत, क्योंकि ये एक चिराग कई आंधियों पे भारी है. जय हिंद, जय महाराष्ट्र.